महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गल्ली ते दिल्ली लढणार। सोलापूर, दिनांक 30 मे 2026। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिले मिळावीत या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा देत सरकार आणि साखर कारखाना व्यवस्थापनावर जोरदार टीका केली। यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। सर, 8 दिवस झालेले आहे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी कोणी पालकमंत्री सुद्धा तुमच्याकडे आले, कुठल्या आमदार वगैरे सुद्धा या ठिकाणी आले? तुमच्या भागातले आमदार वगैरे कोणी आले होते का? आमच्या भागातले आमदार राणादादा आले नाहीत, पण कैलास पाटील आले होते। काय आवाहन केलं, काय बोलले तुम्ही? रवी स्वामी पण आले होते। काय चर्चा काय झाली? त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आता ते विरोधी बाकावर आहेत, विरोधी बाकावर आहेत। प्रणितीताई पण आले, ते विरोधी बाकावर। त्यांनी आपला आवाज बुलंद करायचा प्रयत्न त्यांनी केले, पण पैसे देणारे माणसं कोण आहेत? कारखानदार आणि भाजप सत्तेतली माणसं आहेत। सत्तेतल्या माणसाला त्यांनी कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे। त्यांनी सांगितलं पाहिजे भाजपच्या दत्ता शिंदेला, बाबा आपण कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे, तुमचं सरकार हे कायद्याप्रमाणे चालते तर तुम्ही कायद्याप्रमाणे पैसे दिले पाहिजे। दत्ता शिंदेवर गुन्हे दाखल केलेले आपण? दत्ता शिंदेवर गुन्हे दाखल झाले तर का आम्हाला पैसे मिळणार? का गुन्हे दाखल झाले पाहिजे का न झाले? आमचे पैसे लवकरात दिले पाहिजे। तामिळनाडूवाले केले त्यांनी, ते काय म्हणतात, चेन्नईवाल्याने केले, सेनेवाल्यांनी केले ते। आता तुमची मागणी काय आहे सध्या? आमची मागणी आमच्या 2800 लवकरात लवकर आम्हाला पैसे द्यावं ही आमची नम्र विनंती। 15 दिवसात पैसे देणं कायद्यानं 3A कलम प्रमाणे पैसे देणं बंधनकारक आहे। मग ते कलम कशाला टाकून कायदा कशाला पाहिजे? आमचं म्हणणं आम्हाला तात्काळ पैसे द्या, तोपर्यंत आम्ही जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत तुम्ही बसणार नाही। आम्ही गप्पत बसणार नाही, लॉ अँड ऑर्डर करणार, खराब करणार। आम्ही म्हशी आणणार आहे, गाई आणणार आहे, जनावर आणणार आहे। त्यानंतर 4 तारखेला आमचं सहप्रादेशिक साखर आयुक्तावरती अर्धनग्न आंदोलन महिला सहत आहे, त्याची दखल आपण घ्यावी। नांगरा सैट येणार त्या दिवशी आणि जनावर सैट, त्या दिवशी आमचा एकच होणार, पैसे भेटले तरच आम्ही दिल्ली माघार येणार, नाहीतर दिल्ली येणार नाही। गॅरेज घालणार आहे त्याला आम्ही। सर, कितवा दिवस झालेला आहे आणि आज तुम्ही काल खासदार मॅडम आलते प्रणितीताई शिंदे, त्यांनी काय आश्वासन दिलेलं? आज 7वा दिवस आहे, 8वा दिवस आहे। 8वा दिवस आहे, सोमवारी बसलो होतो आम्ही। कुठलेही अधिकारी आले नाहीत का ठिकाणी? अधिकारी येऊन गेले, प्रांत आले होते। काय म्हणजे प्रांत? आमच्या भागातले बरेचसे आमदार आले होते, त्याचबरोबर मान्य तहसीलदार जमदाडे साहेब आले होते, त्याचबरोबर प्रशासनातले बरेचसे माणसं, साखर आयुक्तामधले आष्टे साहेब, गावडे साहेब आले होते। त्यांनी सगळ्यांनी येऊन त्यांनी कायद्याप्रमाणे बोलावलेत, ऊसाच्या पैशाचं बोलायला लागलेत, RRCचं बोलावलेत। RRCलाच कमीत कमी 1.5-2 महिने लागते। RRCच्या बोलण्यापेक्षा आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या ऊसापासून झालेली साखर, मळी, बगॅस त्याचा 0.5% 50% अधिकार आमचा आहे। त्याच्या अगोदर पैसे द्या आणि बाकीचा RRC म्हणजे वेळ काढूपणा आहे। RRC म्हणजे शेतकऱ्याला दिवसा ढवळ्या फसवणारी RRC आहे। RRC म्हणजे का पैसे द्यायचे RRC आहे का? 1.5 महिन्यानं RRC होते, RRCत काय पैसे मिळतात का? RRCत त्यात जर त्यानं कोर्टात भेटात गेला तर विषय संपला, पुन्हा 6 महिने पुढे संपला। आमचं म्हणणं आहे फक्त आम्हाला तहसीलदार साहेबांनी काय आव्हान दिलं तुम्हाला? काय बोलले तहसीलदार साहेबांनी? RRCची पहिली झाली, आज दुसरी करणार आहे। आज दुसरी RRCची कारवाई, 3 कारवाई असतात, पहिली, दुसरी आणि तिसरीला फायनल दुसरी कारवाई आहे। त्याला किमान 8 दिवसाची मोहलत द्यावं लागते त्या समोरच्या पार्टीला, म्हणजे कारखानदाराला। आणि मग RRC प्रमाणे म्हणजे काय होईल ती होईल, त्याच्यात नोटीस जाणार, त्याच्यानंतर मग ती किती ह्याला विकायचं ती जिल्हाधिकारी ठरवणार, असं त्याला साधारणपणे 1.5 महिना तर किमान लागते। पण आता कालच म्हणलेत की दत्ताभाऊ शिंदेनी म्हणले की आम्ही 5 तारखेपर्यंत शेतकऱ्याचं बिल अदा करू म्हणलेत, असे पेपरला बातमी आहे। पण यापूर्वी त्यांनी पेपरला बऱ्याचशा बातम्या दिल्या। हो, ती काय आमंत्रण, कुणाचं आमंत्रण? लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही। लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरं नाही। ते लबाडून आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे, त्यांनी करायला नको आहे तशा शेतकऱ्याला। दत्ता शिंदेवर आमचा जरा सुद्धा विश्वास नाही। आणि जोपर्यंत पैसे आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हलणार नाही। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।